वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 नाना काका दिगंबरा नरसिंह सरस्वती 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 दिगंबरा वासुदेव यति दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा वासुदेव यति दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा नाना काका दिगंबरा नरसिंह सरस्वती 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 दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 नाना काका दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा नाना काका दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा वासुदेव यति दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा वासुदेव यति दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दत्त दत्त गुरु नाम स्मरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दत्त गुरु नाम स्मरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दत्त गुरु नाम स्मरा नाना काका दिगंबरा दत्त दत्त गुरु नाम स्मरा नाना काका दिगंबरा
कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। नमोस्तनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांची असीम कृपा की भगवत स्वरूप नानांच्या जन्मोत्सवानिमित्ताने आणि तत्स्वरूप श्री काकांच्या निमित्ताने आपण दरवर्षी एकत्र येत असतो त्रिदिवसीय सोहळ्याला। त्याचा आज प्रथम दिवस। अनेक शूरवीरांनी ज्या आत्माहुतीच्या निमित्ताने त्या कारणाने आपल्याला स्वतंत्रता दिली, तशीच आपल्याला आत्मिक उपासनेची स्वतंत्रता काकांच्या कृपेने मिळाली। आपल्यासाठी तेही लढले, तेही खपलेत आणि काकाही आपल्यासाठी त्याच पद्धतीने खपले। सद्गुरूच्या अंगणामध्ये साजरा होणारा हा दिव्य सोहळा सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या व्यवहाराचं चिंतन अनायास करायला लावतो। वारा आहे हा वारा। हा वारा मोठा कामाचा असतो। सद्गुरूच्या अंगणातला वारा जो असतो ना, त्याची उपमा माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर दिली आहे। जेव्हा शिष्याच्या किंवा भक्ताच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण असतं, निराशा असते, भय असतं, ते तात्कालिक असतं हे त्याला समजत नसतं। आनंद हा सदा सुरू राहणारा सोहळा आहे आणि आनंदाला विसरता येत नाही। आनंद एक स्थिती आहे, दुःख ही गती आहे। दुःख, नैराश्य, भय ह्या तात्कालिक मनुष्य जीवनात येणारा एक काळ आहे। ज्याला सद्गुरूच्या स्मरणाने, सद्गुरूच्या सहवासाने, सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरू आहे या विश्वासाने जिंकता येतं, त्यांना पराभूत करता येतं। अविरत वारा हा कृपेचा वाहत असतो, हे आपल्याला समजत नसतं। तो कसा असतो वारा? त्यासाठी थोडी वाट पाहावं लागते, त्याला तितिक्षा म्हणतात। सहनशीलतेची पराकोटी की हो माझे सद्गुरू आहे, माझे सद्गुरू माझ्यावर निश्चित कृपा करतील, माझी हाक ऐकतील, ते मला प्राप्त होणं हा माझ्या जीवनातला योग आहे आणि त्यांचं विस्मरण हा माझ्या जीवनातला भोग आहे। त्यांचं विस्मरण जेव्हा जेव्हा होतं तेव्हा मला दुःखांची आठवण होते, दुःखांची प्रचिती येते
आणि जेव्हा जेव्हा त्यांचं स्मरण होतं तेव्हा मी आनंदाच्या भरामध्ये माझे दुःख आणि अनंत नैराश्य विसरतो. तर त्या सद्गुरू कृपेच्या वाऱ्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ज्याला धृतीची व्याख्या करताना धैर्य आणि तितिक्षा या दोन शब्दांचं मिळून धृती हा शब्द तयार झाला. सद्गुरूच्या अंगणात बसत असताना, सभासद असताना धैर्य धरावं लागतं आणि सहनशीलता पराकोटीची बाळगावी लागते. माऊली म्हणते, आकाशी धुमाची रेखा उठली से आगिळी का, ते गिळी आकाशी धुमाची रेखा उठली से आगिळी का, ते गिळी एक झुळका वारा झेली. एखादा इंडस्ट्रीचा धुरांड असतं, बंब असतो आणि गडद काळी अशी धुराची लाट आकाशात पसरते आणि त्याने सूर्य झाकवला जातो. खालच्या जीवांना वाटतं की आता सूर्यप्रकाश नाहीसा झाला, आता अंधार. आणि अंधार म्हटला की अंधाराच्या सगळ्या गोष्टी आल्या असत्या. मनुष्याच्या जीवनात अशी वेळ येते की कुठला तरी त्याचा योग, त्याचा भोग, त्याचा प्रपंचातल्या चुका, त्याचं प्रारब्ध, त्यामुळे नैराश्य, भय, संकट हे त्याला वाटायला लागतं. तै गेली एक झुळका वारा जेवी. परंतु वारा आपलं काम करत असतो. असा कोणताच खांबाला आलेला ढग नाही जो वाऱ्याने ढकलला नाही. अशी कोणती स्थिती आहे जीवनात नाही ती जी स्थिती होती आणि आता नाही आहे, अशा अवस्थेत आपण येत नाही. ते गेली एक झुळका वारा जेवी, तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी. शिष्याचं लक्षण काय, त्याच्या धारणेचं, धृतीचं लक्षण काय? तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी धरुनी धैर्या जो चांगावे करी. सद्गुरूच्या अंगणात त्याच्या कृपाच्या एकदा सद्गुरूला प्राप्त केलं ना, किती येड म्हणा जुन्या स्त्रियांना, एकदा पतीचं कुंकू लागलं तो काही कसाही असो त्या घर नाही सोडायच्या. एक प्रघात शब्दाचा प्रचलित होता की माझं प्रेतच इथून निघेल, मी या कुळाचं मापलं ओलांडलं आहे. सद्गुरूची भक्ती, सद्गुरूचा संघ हे पतिव्रतेचं वाण आहे. पती काय आहे सद्गुरू आपला? तो आपल्याला पतीत होऊ देत नाही म्हणून तो पती आहे. तो पतीत पावन आहे. माझं सौभाग्य माझा पती आहे ही धारणा जरी जैन झीच्या लोकांना पटलत नसली, ते काय मोठा आहे, कसला पती, कसलं काय, तरी त्या आधारावर आमचे आई वडील, आजी आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा आणि वंशच्या वंश टिकले आणि त्याच्या प्रतापाने आज जैन जे आवाज करतात आहे. त्याच संकल्पनेने घर राखलं, त्याच संकल्पनेने वंश राखला, त्याच संकल्पनेने कुळ राखलं. काही धारणा या बनवून घ्याव्या लागतात ज्याचं फळ हे सनातन असतं. तर मी आहे, मी पतित हे तो सत्य जाणा, कृपा नारायणा करा होजी. हे जे संत म्हणतात की मी तुमच्या पायी आलो, तुमच्या उंबरट्यात आलो, तुमचं कुळ पत्करलं. जे काकांचे सद्गुरूंचे अनुग्रहित आहे त्यांचं कुळच काका आहे, त्यांचं मूळ काका आहे, त्यांचं वंशाचं आद्य पुरुष आशीर्वाद मूर्ती काका आहेत. ही धारणा आम्ही आमची बनवतो की नाही हा आमचा प्रश्न आहे. आकाशी धुमाची रेखा उठली से आगळी का, ते गिळी एक झुळका वारा जेवी, तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी. धरुनी धैर्या जो चांगावे करी. चांगावं याचा अर्थ असा आहे की उत्तम आहे, चांगला आहे, हिताचं आहे. आणि ते काय आहे तर आजवरच्या सद्गुरूंनी केलेला, संतांनी केलेला, ऋषीमुनींनी केलेला, मातापित्यांनी केलेला जो उपदेश आहे
त्याला सांगावे करी, त्याचा आश्रय घेऊन चांगला विचार करणं. धृती म्हणिपे अवधारी तिये तेगा, तिला धृती म्हणावं असं म्हणतात. सद्गुरूचं कुळ असं आहे की त्या कुळात पाऊल टाकल्यानंतर धान्याचं मापलं जरूर प्रापंचिक स्त्री ओलांडत असेल, पण निष्ठेचं, श्रद्धेचं, समर्पणाचं मापलं सद्गुरूच्या उंबरट्यात शिष्य ओलांडून सद्गुरूचा वरदहस्त स्वीकारत असतो. लग्न हा फक्त काही सामान्य मनुष्याच्या जीवनातला भाग थोडी आहे, नाहीतर तो श्लोक आलाच नसता. तदैव लग्नम सुदिनांत देव. लगवू असा धातू संस्कृत मधला आहे तो. इथे कोणी संस्कृतचे असतील तर बघा की आता मी इथे जोडल्या गेली आहे, या ठिकाणी मी आता संयुक्त झालो आहे, संयुक्त झाली आहे. आता ते आणि मी एक आहे, आमचं भिन्नता राहिली नाही. त्यामुळे त्यांचं माझं सुख दुःख जीवन उद्देश निर्वहन सगळं एकच आहे. तदेव लग्नम सुदिनंत देव. आम्हाला असं वाटतं का श्लोक तर फक्त लग्नाचा ठरवून टाकला आम्ही, काही लोक श्लोक म्हणजे बस. आणि ते सध्या तदैव लग्न टाळी वाजले की बँडवाली तेच गाणं का लावतात मला समजत नाही. सगळीकडे महाराष्ट्रात तेच वाजवतात. टाळी वाजली ते आता म्हणून नाही दाखवत मी. तदैव लग्नम सुदिनंत देव. तो माझ्या जीवनातला सर्वोच्च सुदीन आहे. सुदीन तोची, तो सुलग्नतेची, तो सुदीन खरा. तारा चंद्र बलांकित होरा, सद्गुरु चरण जई अंतरा. की अनुग्रह घेणे हे म्हणजे माझ्या सद्गुरूच्या चरणकमलाची स्थापना मी माझ्या अंतःकरणात हृदयात करणे ही घटना होय, ही प्रक्रिया होय. आता माझं शरीर चालतं बोलतं मंदिर झालं आहे, कारण त्याच्या गर्भगृहामध्ये गर्भ म्हणजे आध्यात्मिक गर्भ हा पोटात नसतो, तो हृदयाच्या मध्यस्थानी. योगशास्त्रामध्ये इथे सांगितलं अध्यात्म गर्भे वसुः वसंती. तेना परिक्रमे मार्गा सुदंती. की माझ्या हृदयामध्ये असलेल्या भगवंताला मी इथे स्थापन करून त्याच्या भोवती परिक्रमा करत राहणं हे अनुसंधान माझ्या जीवनामध्ये नित्य चालू राहिलं पाहिजे. अनुग्रह प्राप्त करणे ही ती बाब आहे. नाम घेतलं, माळ घेतली, दीक्षा घेतली हे तर गौण शब्द आहे हो. ऐक्याचा, मिलनाचा तो दिव्य प्रसंग असतो. जितका वाढदिवस धुमधडाक्याने आम्ही चालवतो स्वतःचा, आज माझा बर्थडे आहे, माझं हे आहे, फुगे लावणं काय, केक कापणं काय. जर आज हनुमंत जिवंत आहेतच ते चिरंजीवी आहेत, तर त्यांनी केक नसता कापलं, हृदय कापून सांगितलं असतं की माझ्या अंतःकरणात हृदयामध्ये रामसीता आहेत, माझे सद्गुरू आहेत. केकची काय कापायची परिस्थिती आहे? केक कोण? हृदय कापलं असतं. हृदय कापणारा तो शिष्य सद्गुरूंना विरळा प्राप्त होतो. आणि त्याची गीतं गायला जातात की त्या सद्गुरूंचं मी रोज स्मरण करीन, त्यांच्या अनुसारच माझं जीवन जगेन. सद्गुरूंची सत्यनिष्ठ महान सेवा कोणती आहे? त्यांना जे अनुकूल आहे, त्यांना जे अनुकूल्य तेच मी ग्रहण करेल, प्रतिकूल्य हे मी टाकून देईन. आणि म्हणून हृदयातल्या सद्गुरूंच्या ध्यानाचे, स्वीकारण्याचे, त्यांच्या प्रतिष्ठापनेचे सोहळे संत करत आले आहेत आजपर्यंत. हृदय मंदिरी अष्टभावाचा पर्यंक. मी कशी पूजा करू, कशी करू पूजा? राया गुरु राया गुंतली ही काया माया मोहे. अशी गीतं गायली आहे संतांनी. सद्गुरूंच्या चरणकमलाचा आश्रय घेत असताना देवघरातला देव त्यांना कमी पडला, कमी वाटला नव्हे, त्याचं विस्मरण झालं. कारण हृदयातच माझा देव आहे यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा राहिली. बाजारात गेले काय, दुकानात गेले काय,
नानक गुरूंना तर, गुरु नानक देवांना तर नोटा मोजता मोजता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हटल्यानंतर सबकुछ 13 या ध्यानामध्ये सद्गुरूला सगळं अर्पण करायला लागले. सबकुछ 13 त्यांना दुकानात प्राप्त झाला. आम्ही सांगतो दुकान अटेंड करावं लागते, गिराईकी खूप असते म्हणून काकांकडे येणं आमचं झालं नाही. त्यांना काका दुकानातच मिळाले. जया अंगी जैसा भाव तैसा त्याचा अनुभव. भक्ती देवाची करावी, संग सद्गुरूंचा करावा. याचा परिणाम काय? ज्याची भक्ती करतो तो सदैव मला प्राप्त झाला हा साक्षात्कार होणं ही त्याची पूर्णाहुती आहे, ही त्याची फलश्रुती आहे. काकांच्या ठाई आम्हाला भगवंताचं साक्षात स्वरूप आकलन होत नाही किंवा त्यात आम्ही कमी पडतो. होत म्हणजे ते आहेच, आम्ही कमी पडतो. ती कमी आम्ही आमची संशोधन करावी. संत तर नाचत राहतात, गात राहतात. मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. संत म्हणतात हृदय मंदिरी अष्टभावाचा पर्यंक, भक्तीने रचिलेली सेज सुमनांची शेख. की माझ्या हृदयातच मी माझं अष्टकमलदल भावाचं ते उभं केलं आहे. त्या ठिकाणी मी सुंदर सुंदर फुलांची एक आरास केलेली आहे आणि माझ्या सद्गुरूंना बोलावलं आहे की कुठे हरपले तुम्ही? माझ्या ध्यानात, माझ्या हृदयात तुम्ही या बसा. सत्वांच्या त्या घड्या पाय तळी घातल्या, चोखाळीले मार्ग चारी मुक्ती पातल्या. आणि मला हा विश्वास आहे, संत म्हणतात की चारी मुक्तीचा दाता माझा सद्गुरू. मला इकडे तिकडे धुंडण्याची गरजच नाही आहे. इथे भरसाण्यात बसले आहेत आणि तेच माझ्या हृदयात पण आहे. भरसाण्याचं मिलन माझ्या हृदयाशी नित्य व्हावं हा माझा छंद आहे. पण बुद्धी मध्ये मध्ये काम करते. मी तिथे गेलो, त्यांनी म्हटलं मला 10 मिनिटं बाहेर थांबा. तेव्हापासून मी ठरवलं बापरे बाप. काकांच्या कृपादृष्टी परिघात वायुमंडलात आलेला जो कोणी मानही देत असेल तर तो प्रसाद आहे, अपमान देत असेल तर तो महाप्रसाद आहे. तो अपमान नसतोच. ती काकांची आज्ञा असते की 10 मिनिटं तुम्ही बाहेर उभे राहा. आम्ही मूर्ख आहे की आम्हाला काका कोणाच्या मुखातून वजवून घेतात हे समजत नाही. तिथे मग परीक्षा होते आमच्या शिष्यत्वाची, आमच्या भक्तपणाची. मला नाही पटलं. तू काकांना मला विसरण्यासाठीच काकांचं अधिष्ठान इथे आहे. असं का नाही होत आमच्यासाठी? मी माझे मोहित जाहले निवांत एक रूप तत्व देखिले गे माये, द्वैताच्या गोष्टी हरपल्या माये. ज्ञानेश्वर महाराज म्हणते की गुरुचं शिष्य एकदा कुंकू लावायचं ना तर 10दा विचार करायचा की याच्याशी लग्न करू. याच्या घरी चूल आहे, गॅस नाही. याच्या घरी टाईल्स नाही आहे, सारवण आहे. याच्या घरी पगार कमी आहे. याची नोकरी काही परमनंट नाही आहे. हा नोकर म्हणून काम करतो, पण मन जडलं. सद्गुरूचं शिष्याचं असं असतं. काका कुठे राहतात? कदाचित दुसरे संत मोठ्या महालात नाही तर 10 एकराच्या एरियात आश्रम असतील. काका एका खोलीत राहतील, पण माझं मन जडलं. आम्ही भाग्यवान, आमचं मन जडलं. महान तर आपल्या अंतःकरणात आहे. अयोध्या इथे बसवायची ताकद आहे. भक्तीच्या भावामुळे, भक्ती प्रेमाने करुणी सुविचारा. देवनाथ महाराजांना दयानाथ महाराज म्हणतात देवनाथ म्हणून 4 वर्ण हे अनुदिनी उच्चारा, भावबळे भक्ती प्रेमाने करुणी सुविचारा. त्यासाठी निरागस व्हावं लागतं. बघा तुम्ही अंबानी अडाणीच्या घरच्या श्रीमंत घरातल्या किंवा श्रीमंत असलेल्या महिला
एखाद्या स्त्रीला तुम्ही समोर आणा आणि एका गरीब बिचारी आमची रस्त्यावरून फिरणारी दो पैसा 10 रुपये दो ऐसे मागणारी एखादी तिच्या कडेवरचं निरागस मूल असतं आणि त्याला त्या श्रीमंत महिलेने म्हणा ये मी तुला चॉकलेट देते, ते आईचा पदार्थ नाही सोडत. त्याला माझी आई असते. म्हणून अनुग्रह घेताना ज्या देवतेचा आपल्याला अनुग्रह मिळाला, मंत्र मिळाला, त्या देवतेचं ध्यान श्रेष्ठ का असतं? ती देवता जो ज्याचा मंत्र, आपल्या सद्गुरूचं स्वरूप काय? ज्याचा अनुग्रह, ज्या भगवंताचं नाम मला दिलं ते भगवंताचं स्वरूप आणि माझे सद्गुरू यात अभेद आहे, ते एकच आहे. हा भाव धरून सद्गुरू मंत्राचं पुरस्चरण अनुष्ठान जप केला तरच तो सद्गुरूला लवकर फलप्रद होतो आपल्यासाठी. अन्यथा जप करत राहा, फरक पडत नाही. तिथे आमच्या श्रद्धा, निष्ठा, समर्पणाचा, निशंक मनाचा कस लागतो. इथे कस लागतो. एक दिवशी कौशल्या रामाला रागवली. काय रे म्हणे, सकाळी उठल्या दात घासत नाही तर गाईच्या गोठ्यात काय लावलं म्हणे. आणि हे म्हणे तू त्या विश्वामित्रासोबत गेला. काय म्हणे विश्वामित्रासोबत राम लक्ष्मण तुम्ही दोघं जाऊन आले, त्याच्यानंतर तुझं हे वागणंच बदललं म्हणे. सकाळी उठल्यानंतर काही नाही गाईच्या गोठ्यात, आम्ही झालो वाऱ्यावर. आई तसं नाही आहे, राम म्हणाले. एक तर म्हणे माझा अनुग्रह गुरु मला प्राप्त झाले नाही. आत्ता मी गेलो तो विश्वामित्रांसोबत, त्याने माझ्या तितकी हवा भरली की तुझ्याशिवाय हे होऊ शकत नाही, तूच आता कैवारी आहेस, तूच आता साधू संतांचा कैवारी आहे, रावणाला तुलाच मारावं लागेल, राक्षसी सत्ता तुझ्यातच सगळं आहे. त्याने मी झालो म्हणे फुगलो जरा. मला तो अहंकार काही अस्वस्थ करून राहिला. मी खरंच तसं आहे का हे सांगणारा सद्गुरू मला मिळाला नाही, मी काय करू. अस्वस्थ झाले भगवान रामचंद्र. आपण याचं उत्तर त्या गाईच्या गोठ्यात जाऊन काय करायचं म्हणे, तिथे शेण मातीच्या. ते गाई काहीतरी सांगतात गाई म्हणे मला, त्याचा अर्थ मी लावतोय. मी जाते बरं म्हणे गोठ्यात. म्हणजे जा म्हणे तू पण गोठ्यात जा. सद्गुरूंचा प्रांगणमध्ये गाईचा गोठाच आहे. 33 कोटी देवतांचं निवास तिथे आहे, याची धारणा करावीच लागते. तिथे गोमूत्राचा वास येऊ की शेणाचा वास येऊ, पाय घसरला तर अंगाला शेण लागो की तोंडाला शेण फासो, सद्गुरूच्या प्रांगणात सब दिव्य ही दिव्य काम आहे, काही फरक नाही पडत. तर कौशल्या रोज त्या गाईच्या गोठ्यात जाते. 13, 14, 15, 20 दिवस गेली. रामाला म्हणे रामा मीच भेटली का रे. काही नाही म्हणे, गाई बोंबलतात, मी गेली की त्यांना वाटते चारा घालायला आले, याच्याशिवाय काहीच नाही म्हणे. तुला काय दिसतं. आई तू पाहिलंच कुठे, तू विचारच कुठे केला. म्हणे काय दिसतं मला सांग, चाल मी तुला दाखवतो. तर जसे राम भगवान गेले तसे त्या काही जास्त ओरडायला लागल्या, अम्मा अम्मा असं करायला लागले. आई ऐकलंच काय याच्यामध्ये. नाही बा म्हणे, तर नेहमीसारख्या ओरडून राहिल्या अम्मा. असं नाही म्हणे, त्या म्हणतात आहे अहम मा. मा म्हणजे नाही, अहम म्हणजे अहंकार. अहंकार करू नकोस, अहंकार करू नकोस, अहंकार करू नकोस. लहान्या ढोरापासून ते मोठ्या गायीपर्यंत सगळ्या एकच उद्देश करतात आहे, अहंकार करू नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. शरीर प्राणाची करीन कुरवंडी क्षणेक न सांडे. संग त्याचा नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखे निधान पांडुरंग. गोपाल कृष्ण भगवान की जय. शोध आणि बोध हे फक्त रिसर्च लॅबोरेटरीमध्येच करावे लागतात असं नाही.
माझ्या स्वतःला ओळखण्याचा शोध आणि बोध हा सद्गुरूच्या अंगणातच लागतो, म्हणून बरसाण्याच्या अंगणात बसणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे. कारण ही चिंतनाची जागा आहे, मननाची जागा आहे. म्हणून सांगतात ना संत, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाया आली आली. वेदांच्या भाषेमध्ये सद्गुरूंचं कसं अस्तित्व आहे? आपण काका माऊली म्हणतो. तमाम सगळ्या भाग्यवान महाराष्ट्रामध्ये संतांना गुरु माऊली म्हणण्याचा प्रघात याच महाराष्ट्रामध्ये आहे. कारण महाराष्ट्राचा तो अनुभव आहे. काका माऊलीकडे आम्ही जात होतो, अजूनही जातो. आता मी भेटून आलो. मी त्यांची अंगठी पाहिली. मी म्हटलं माझ्याही हातात काका तुमच्यासारखी अंगठी. आता संवाद तर केलाच पाहिजे. जर दिसत नसतील तर आत्मसंवाद करावा, दिसत असतील तर सुखसंवाद करावा. संवाद तर केलाच पाहिजे. संवादातूनच जे काही आहे ते प्राप्त होतं. ज्ञानस्वरूपम निजबोध रूपम योगींद्रमिड्यम भवरोगवैद्यम, हे 4 उपाध्याय सद्गुरूंना लागले आहे. आनंदम, सद्गुरू आनंदाचं स्वरूप आहे. त्यामुळे त्यांना सोडलं तर आमच्या जीवनात दुःखाशिवाय काही होणार नाही. दुःख नाही तर सुखाशिवाय आणणार नाही. सुख आलं की त्याच्या मागे दुःख आहे. सुखाची पत्नी दुःख आहे. आनंद आहे, आनंदकरम, आनंद तुमच्या आमच्या जीवनात निर्माण करणारे आनंदकर आहे. प्रसन्नम, त्यांच्यापासून दूर जाण्यामध्ये आमच्या चेहऱ्यावर 12 नाही वाजले तर नावाचा मी येते नाही पुढच्या वर्षी. त्यांना सोडलं की आमच्या जीवनात नैराश्याचा धुमाकूळ सुरू झाला. ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्रमिड्यम भवरोगवैद्यम श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. इतक्या क्वालिटी ज्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये 2 हात 2 पाय धारण केलेला देह धारण करून परमात्मा सद्गुरूच्या स्वरूपात आमच्या संपर्कात येतो. तर आम्ही तर लाडाने म्हणतो आमचे काका आहे, आमची काका माऊली आहे. पण ती चूक तर नाही करत की आमची माऊली आमची आहे. बरोबर आहे, ज्ञानेश्वर माऊली आमची आहे. पण त्यांचं मूल स्वरूप काय? ज्ञानेश्वर भगवान विष्णू. ते सोपे होऊन सोपं करून दाखवण्यासाठी म्हणून येतात. म्हणून वेदांनी सद्गुरूंच्या स्वरूपाच्या वर्णनामध्ये असं म्हटलं आहे की सांगायला येतात ब्रह्मच ते सांगायला ब्रह्मच येतात की तुला ब्रह्म ज्याला म्हणतात त्याची ओळख करून देण्यासाठी मी आलो आहे. बरं, म्हणून ओम ब्रह्ममे तुमाम, ते ब्रह्माची ओळख करून देण्यासाठी ब्रह्मच अवतरला आहे काकांच्या स्वरूपामध्ये. याच्यावर आमची ठाम निष्ठा असलीच पाहिजे. आमचा अनुभव तसा येईल. निष्ठेच्या मागोमाग अनुभव असतो. मधुमेह तुमाम म्हणजे ते कठीण आहे सगळं ब्रह्मज्ञान सांगणं, म्हणून ते आम्हाला गोड करून द्यायसाठी आई जशी कुचकरून देते दुधामध्ये तसं सांगायसाठी ते मधुमेह तुमाम होतात. जे रुचकर आहे त्या पद्धतीने देतात. एखाद्याला सांगतात की बिलकुल तू जप जाप्य नाही करायचा, तू झोपत जा 8-8 तास. मीच पाहिला आहे असं सांगताना. दुसऱ्या सांगतात तू 4 वाजता उठत जा. हे काय आळशीपणा लावला. माझ्यापेक्षा माझं हित कशात आहे, माझ्या सद्गुरूला जास्त समजते, यावर ठाम विश्वास पाहिजे. ते जे बोध करतील तसं मी राहील, यावर विश्वास. त्याच्या प्रकृतीला 8 तासाची झोप होती बरोबर, तुझ्याला नसेल. त्यांनी तसं सांगितलं, तू म्हणतात तसं वाद.
ओम ब्रह्ममे तुमाम, ब्रह्माची ओळख करून देण्यासाठी ब्रह्मज्ञान सांगतात, पण रुचकर करून ते सहज करून सांगतात मधुमे तुमाम. ओम ब्रह्ममेव मधुमे तुमाम, ते ब्रह्मज्ञानी सांगतात. ते सहज सहज बोलणे, हितोपदेश हे सद्गुरूचं स्वरूप आहे, सहज. पण यास्ते सोम प्रजा वत्सो विसोहम, माझ्याजवळ आलेला माझा शिष्य, माझा भक्त हा परमानंदी झाला पाहिजे, आनंदाचा अनुभव त्याला आला पाहिजे. यासाठी वत्सो विसो अहम, एखाद्या लेकराची आई जशी सूशी काढते, ज्या पद्धतीने त्याला धाक दपटशा देते, ज्या पद्धतीने शब्दप्रयोग वाक्यप्रयोग करते, ते नानाविध प्रयोग माझे नानारूपी माझे सद्गुरू काका होऊन माझ्यासाठी करतात. त्यांनी चिंतन करायचं, ही अर्धशिक्षा आहे. आम्ही त्यांच्या बोलण्याचं, वागण्याचं, त्यांच्या स्वरूपाचं, त्यांच्या चरित्राचं चिंतन करावं, हा पूर्ण बोध आहे. त्यामुळे आमची जबाबदारी ठरते की आमचे सद्गुरू तर काय, सद्गुरू नाही, व्यक्ती शक्ती जाणीव ही द्यावी, विकल्परहित भक्ती छंदे काय झुजू द्यावी. ती व्यक्ती थोडी आहे, ती अगाध शक्ती आहे, जी शक्ती व्यक्तीच्या माध्यमातून काम करते. उद्या जर ChatGPT बोलला तर तुम्ही ChatGPTला काय, त्यांनी ब्रह्मज्ञान देणं सुरू केलं तर तुम्ही काय हळद कुंकू अभिषेक करणार का त्याला मोबाईलला? सांगते तर कोणी, पण सांगणाऱ्यामध्ये काय आहे, सांगणारा कोण आहे, याची निश्चितता ही आमची श्रद्धाप्रमाण ठरली पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी संत सद्गुरू जिथे जिथे ज्या ज्या पद्धतीचे विराजमान असतील, ते शक्ती स्वरूपाने एकच आहे. माझ्या वाट्याला भगवंताने माझ्या हितासाठी माझे सद्गुरू काका ठरवले आहे, तो भगवंत काका स्वरूपाने मला स्वीकारायचा आहे. तेच माझं ब्रह्म आहे. यावर ठाम विश्वास असल्याखेरीज आम्हाला अनुभव येणे नाही. यास्ते सोम प्रजा वत्सो विसो अहम, वत्साच्या साठी जशी आई आपला जीव लावून काम करते, तर काकांचं स्वरूप चरित्राचं पाहिलं, काय सुख होतं त्यांच्या जीवनात, कोणता उपभोग होता. सदैव कष्टप्रद पहिला भाग सेवेमध्ये, तर सद्गुरूच्या सेवेत, उत्तरार्ध सद्भक्तांच्या सेवेत. सद्भक्तांच्या ठाई आपल्या सद्गुरूचे श्रीचरण आणि ध्यान, त्यांचं सतत चिंतन स्थिर व्हावं यासाठी अपार तपस्यापूर्वक कष्ट घेणारा महान योगी म्हणजे काका. तर आपल्याला काका तसे अनुभवाला आले पाहिजे, यासाठी आम्ही आमच्या परमार्थाची शेती व्यवस्थित केली पाहिजे. आपली दशा कशी असते, काही चांगलेही असते, काही प्राप्त परिस्थितीतले उच्च कोटीचे असतील, पण सामान्य सांगतो माझ्यासारख्याचं कसं जीवन असतं. खूप श्रीमंत शेतकऱ्याचे 4 लेकरं होते. श्रीमंत शेतकऱ्याचे त्यांना काही फिकीर नव्हती. 80-80 लाखाचं पीक व्हायचं, टॅक्स पडत नाही ॲग्रिकल्चर पिकावर. त्यामुळे त्याच्याकडे फॉर्च्युनर, त्याच्याकडे इनोवा क्रिस्टा, याच्याकडे तमूक, त्याच्याकडे टाटाची लक्झरियस कार, जगून राहिले. जगता जगता खर्चही करून राहिले. तर बाप आहे. अचानक एक दिवशी बाप गेला. शेती तीच, नोकर तेच, पीक तेच, पाणी तितकंच, अनुकूलता तितकीच. परंतु बाप गेल्यानंतर पहिल्या वर्षी पीक कमी आलं, त्यानंतर पुढच्या वर्षी अजून कमी आलं, अजून कमी आलं. करता करता आता कंगाल, शेती विकायची काय. इकडे गेलं. कोणीतरी म्हटलं म्हणे एक महाराज राहतात,
त्यांच्याकडे जा आणि ते नक्कीच काकांसारखे असले पाहिजे. काकांचा हितोपदेश मोठा सटीक राहावे. ते गेले त्यांच्याकडे आणि सांगितलं, महाराज असं असं झालं. म्हणे काहीच नका करू, माझ्याकडे पुष्कळ तोडगे उपाय आहे. सांगा म्हणे, कोणती पूजा मांडू, काय करू, किती पैसे लागतील, सगळं करू आपण, काहीच नाही करायचं. तर मला अंगठीवरून ही गोष्ट आठवली. ते अंगठी ठेवली काकांची. त्यांनी दिली एक अंगठी. या अंगठीचा उपयोग कसा करायचा आज याच वर्षी स्थापन केली ना, तुम्ही आजच सांगतो. त्यांनी दिली अंगठी. तर म्हणे, चारही भाऊ 24 तास तुम्ही वेळेची वाटणी करून घ्या. शेतातल्या प्रत्येक स्क्वेअर फुटला ही अंगठी दाखवत जा. रोज पीक जरूर ये. त्यांनी टाइम टेबल लावला. रात्रभर जागणं, दिवसभर जागणं, मग ते शेतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणून ती अंगठी दाखवणं. महाराज मग घातली तर चालेल का वगैरे वगैरे सगळं. पण ही घातली तर चालणार नाही हो ना. ही काकांचं स्वरूप आहे. पण त्या अंगठीचा उपयोग कसा करायचा तो मी तुम्हाला आज सांगतो. तर प्रत्येक जण जाऊन कानाकोपऱ्यात प्रत्येक स्क्वेअर फुटामध्ये ती अंगठी दाखवायचा. त्या वर्षी त्यांना बापापेक्षाही गडगंज पीक आलं. त्यांनी 2 ट्रक भरला माल आणि त्या साधूच्या अंगणामध्ये हे आणलं. म्हणे, खूप पीक झालं यावर्षी. साधू महाराज, माझी अंगठी वापस करा. म्हणजे देत नाही वापस. अरे म्हणे, ती अंगठी मी कोणाची मागून आणली होती, त्या अंगठीत काही जादू नाही, टोना नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग म्हणे, पीक कसं झालं? म्हणे, पीक असं झालं तुम्हाला चौघांना की तुम्ही बाबाची शेती, मुनीम काम करून राहिला, दिवाणजी काम करून राहिला, शेतातले मजूर काम करून राहिला, तुमचं काहीच लक्ष नाही. तुमचं आपलं आनंदाने उपभोगात लक्ष. या अंगठीच्या निमित्ताने तुम्ही गेले, तिथे पाणी नाही पोचत, तिथे पाणी दे, तिथे तिथपर्यंत चल पाईपला. तू बरोबर काम नाही करून राहिला, त्याला निंदन करायला सांग. तिकडे ढोरं येऊन राहिले, तिथे ते ढोराला कुंपण टाक. तिथे तो माती कमी झाली, माती भर टाक. तिथे खत बरोबर नाही आलं, इथे बरोबर पिकाचं नाही, याला उकरणी दे, त्याचं निंदन कर. हे तुम्ही फिरले म्हणून झालं. अंगठी हे निमित्त होतं. म्हणून त्या ठिकाणची चोरी कशाची असते ते तुम्हाला कळलं. तिथून दुर्लक्ष कसं होते ते कळलं. मजुरांची वृत्ती कळली, दिवाणजीची मनोवृत्ती कळली की तो काय खातो, काय करतो, किती वेळ बसतो. बस चालू आहे रिपोर्टिंग. साहेब सांगितलं की साहेब असं होऊन राहिलं, ठीक आहे, चलने दो. साधकांनी आपल्या याच्यामध्ये नाममंत्राची, गुरुउपदेशाची अंगठी अशीच फिरवली पाहिजे. की कुठे काय कोण खातं, कोणते ढोरं येतात. त्या बहिणाबाईचा अभंग आहे ना, बहिणाबाई चौधरी ही मोठी संत होऊन गेली. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला परी येतं पिकावर. जप करण्याची माझी इच्छा असते, पण 2च मिनिटामध्ये असं काहीतरी वर येते मनातच. दुसरं मन विचार करते की जाऊ दे ना. भरसाण्यामध्ये फाटक बंद असलं तरी फाटकापर्यंत मी गेलं पाहिजे. माझ्या सद्गुरूचा तो उंबरठा आहे. द्वारीचा कुत्रा होईल मी तिथे. द्वारीचा कुत्रा म्हणून श्रीधरा सप्रेम हाती जरा, गोविंदा मधुसूदना प्रिय करा, माम पाही करुणा करा. पण मी गेलं पाहिजे, मी भेटलं पाहिजे, मी गेलं पाहिजे. एकच जागा आहे जिथे अहंकाराचा त्याग, एकच जागा आहे जिथे मीपणाचा त्याग, एकच जागा आहे जिथे आपली काही पहिचान नाही, पहिचान माझ्या सद्गुरूची, त्याची सेवा करणाऱ्या सगळ्यांची. हा भाव जागला पाहिजे. तर ते अंगठीचा उपयोग तो आहे की काकांची अंगठी तिचं दर्शन घेऊन जा आणि या शरीरात, या मनोबुद्धी वाक्काय चरणाच्या समस्त शेतामध्ये फिरवा. अरे चोर कसा शिरतो कळतही नाही, पाप कसं काम करते कळतही नाही आपल्याला. किती पण तुम्ही चोराच्या भीतीने कंपाऊंड वॉल बांधा, लॉकर ठेवा, बँकेत ठेवा,
एक चोर असा आहे जो कधी येतो आणि काय नेतो ते कळतच नाही, त्याचं नाव आहे मृत्यू. आजपर्यंत कोणाला कधीच कळला नाही की याचा प्राण नेला कोणी. किती पण पॅक करा, तो येणार आणि तो नेणार. दुसरा चोर असा आहे पाप. तो दिसत नाही, तो पकडला जात नाही. तो कसा शिरतो आणि सत्व हरण करतो कळत नाही. श्रद्धा, निष्ठा, समर्पणाच्या गोष्टी, भाव, भक्ती, धर्म, सत्क्रिया, सदाचार, सद्भाव याची चोरी कशी करतो कळत नाही. ती होऊ नये यासाठी काकांची अंगठी फिरवा. ती फिरवली पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये थवा मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. कुठे राहतो भगवंता? काका तुम्ही राहता कुठे? बरसाण्यात तर तुम्ही आहात. बरसाना सोडून मी माझ्या घरी असेल तेव्हा काका तुम्ही माझ्याजवळ कशी असाल? तो जो दोर आहे काकांच्या श्रीचरणापासून तुमच्या आमच्या हृदयापर्यंत जो बांधला आहे त्याचंच नाव आहे अनुग्रहाचा. निश्चयाचा दोरा पूर्वानुसंधान. एकनाथ महाराजांचं भजन आहे त्यावर आहे. बुद्धीची सांबळी नेमाची आसनं आतवनमाळी पैसदासी निश्चयाचा दोरा पूर्वानुसंधान अशी त्याची शब्द आहे. बुद्धीच्या उरावर बसून मांडी घालावीच लागते, नाही तर ती वर येते. आणि सांबळी म्हणजे वस्त्र ओढायचं कशाचं? तर नेमाचं, नित्यनेम. काय सांगितलं काकाने की हा अनुग्रहाचा मंत्र घे, नानांवर श्रद्धा ठेव, ईश्वराचं जे स्वरूप आहे हा भाव धर, आणि जे व्हायचं ते होऊ दे या ध्यानात आणि त्या गुरुमंत्राच्या स्मरणात आपलं जीवन अव्याहत घालव. हे नाही घेतलं तरी तुझं व्हायचं ते होणार आहे, हे घेतलं तरी तुझं व्हायचं ते होणार आहे. फक्त नाही घेतलं तर जे व्हायचं ते होणार आहे. यात तू अपार दुःखात राहशील. आणि घेत राहिला आणि जे घडलं त्यामध्ये तुला काय करायचं ते कर. मी माझ्या सद्गुरूच्या सहवासात मस्त आहे. एक गोष्ट सांगतो. श्रीमद भागवताच्या शेवटी संपलं सगळं आणि शुकदेव आणि परीक्षित यांचा संवाद सुरू होता. आता शुकदेवाला दिसला सर्प ढसायला येऊन राहिला. तर ते परीक्षितीला म्हणतात, परीक्षिती मी तर काही इथून जात नाही आता, कारण मी हटलो की हा सर्प तुला डसणार. परीक्षिती तर शुकदेवांनाही कळत होतं आपण काय बोलतो आहे ते. शुकदेव म्हणजे काका. परीक्षिती म्हणाले, जा ना तुम्ही, काही चिंता करू नका, येऊ द्या त्याला. अरे म्हणे काय मूर्खासारख्या गोष्टी करतो, तो डसेल ना तुला. एवढ्यासाठी भागवत सांगितलं आणि तो येऊन तुला डसेल. आणि परीक्षिती म्हणतो, आता कुठे मी शरीरात राहिलो आहे, मी तर तुम्हाला सद्गुरू मानून तुमच्या ठाई कधीच मी आलेलो आहे. आणि ज्याच्याकडे बोट दाखवलं तिथे माझी धाव झालेली आहे. आता न्यायचं असेल तर शरीर नेईल. तो शरीराला डसे ना. तुम्ही जा, मुकाट्याने जा, तुम्ही आनंदात जा. तुम्हीच अनुभव कराल की तुमच्याजवळ मी आहे. तुम्ही काय माझ्याजवळ राहता. केवढं धाडसी उत्तर आहे. सद्गुरूंना शिष्य म्हणतो की तुम्हीच अनुभव कराल की तुमच्यासोबत मी आहे. माझ्यासोबत काय तुम्ही राहता. माझ्यासाठी एकट्यासाठी कशाला इथे थांबता. जा, अनंत पसारा विश्वाचा तुमच्यासाठी पसरला आहे. कसं आहे, अंडरस्टँडिंग नावाची गोष्ट आहे की नाही, ती फक्त व्यवहारात प्रपंचातच चालते असं नाही आहे. आपण म्हणतो ना, त्यांना काही अंडरस्टँडिंगच नाही. तुला खूप आहे भामट्या, तुला काही अंडरस्टँडिंगच नाही. तर परमार्थात काय कमी अंडरस्टँडिंग लागते का? हे शुकदेवाचं परीक्षितीचं अंडरस्टँडिंग किती मोठं होतं. समजदारी ही सद्गुरूचा प्रसाद म्हणूनच जन्मतःच घ्यावी लागते. समज नावाची गोष्ट ही शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही, शिक्षणातून ती मिळत नाही. प्रत्येक क्षेत्राची एक समज असते, तशी परमार्थिक क्षेत्रातली आपली समज आहे. ही समज असली पाहिजे. त्याचं चिंतन जितकं रामायण, महाभारत, पांडव प्रताप, शिवलीलामृत, सद्गुरूंची पोथी
वगैरे वगैरे वाचतो, त्याच्याही पेक्षा जास्त चिंतन आपल्या समजदारीचं आपल्याला करणं आहे, तरच ते फळाला येते, नाही तरी समजतही नाही. तर होतो खामगावला गेलो, तामण काकाकडे गेलो होतो, तिथे आम्हाला काकांचं दर्शन झालं. त्यांनी म्हटलं अनुग्रह घ्या, घेता का? आम्हाला कोणी विचारलं, आम्ही म्हटलं करून टाकू. एवढं सोपं नाही आहे ते. तुला निर्लज्जा, तुझ्या पापांचा इतका महासागर असताना तुला ओढून तिथे कोणी नेलं? तुला निमित्त बनून आला कोण? तू हो का म्हटलं? तुला अनुग्रह का मिळाला? आता कर आणि मर. तुझ्यापाशी तेवढाच पर्याय उरला, दुसरा पर्याय नाही, ही समज त्याला असावी लागते. त्यामुळे म्हटलं आहे की हरिभक्ती ही सुळावरील पोळी, निवडिता धनी विरळाची. आपण विरळे लोक आहोत की आपण सद्गुरूंना निवडला आहे, सद्गुरूंनी आपल्याला निवडला आहे. त्यामुळे आपलं सद्भाग्य मोठं आहे. त्यामुळे सत्यगुरू राहे कृपा मज केली. गुरु तर खूप लोकांना असतात, सद्गुरू हे सद्गुरू आहे कळायला खूप मोठा विचार करावा लागतो की माझ्या जीवनासाठी सत्य एकच गोष्ट आहे, ते म्हणजे माझे गुरु. हे कळलं की ते सद्गुरू झाले. सत्यगुरू राहे कृपा मज केली. एकच सत्य आहे माझ्या जीवनात, बाकी सगळं असत्य आहे. त्या विचाराने गुरूच्या धारणेला सद्गुरूची धारणा म्हणतात. सद्गुरू कृपेची गोडी, प्रचिती ही जाणा, भीती भ्रांती जाई लया क्षण क्षणा, असं म्हणतात. तर असं आहे सद्गुरूचं. वेळ खूप झाला आहे. आज काकांच्याच अनुग्रहित घरामध्ये हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. ते तिकडे येतात इकडे येतात, त्यामुळे काकांच्याच हॉस्पिटलचं उद्घाटन करून येताना नेते मंडळी खूप होती. माझं भाषण शेवटी होतं. काही लोकांना दुखवता येत नाही, त्यामुळे उशीर झाला तर क्षमा करा. पण सद्गुरूंच्या ज्ञानेश्वर माऊलीने पहिले काय केलं? ज्ञानेश्वरी लिहायच्या आधी सद्गुरूंची हृदयात स्थापना केली. आता हृदया फुले चौफावनिया फुले वरी बैसो पावले श्री गुरूंची. त्याच्यामुळे परिणाम काय? विषय व्याळे मिठी दिघली या नुठी ताटी, ते तुझी या गुरुकृपादृष्टी निर्विष होय. जेवढे जेवढे विषय आपल्या, विष म्हणजे काय? विषयाकडे धाव नेतात ती वृत्ती म्हणजे विष. आणि विषयाकडे धाव गेली की सद्गुरूकडची ओढ कमी होते. हे सहज प्रिन्सिपल आहे. त्यामुळे विषयांची धाव रोखण्याचा एकच उपाय की आपल्या हृदय मंदिराच्या साम्राज्यावर देवताही सद्गुरू बसवायची, त्यालाच म्हणायचं रखवालदारी तूच हो. याचं उत्तम उदाहरण सांगतो, मग मी थांबतो. विश्वामित्राने भगवान रामचंद्रांना नेलं की रामम देही मे म्हटलं ना, मला रामाला द्या. विश्वामित्र आले आणि लग्न लावून आणलं रामचंद्रांचं लक्ष्मणाचं. दोघांसाठी मिथिलापर्यंत घेऊन गेले. तर पहिल्या मुक्कामी जिथे त्यांनी स्वतःच्या आश्रमामध्ये यज्ञ करायचं ठरवलं, ते पहाड दाखवले हाडांचे. म्हणे एवढे पांढरे पांढरे पहाड कशाचे आहे विश्वामित्र ऋषी? तर म्हणे हे ऋषीमुनींच्या साधू सज्जनांच्या हाड आहेत, हे इतके खाल्ले राक्षसांनी, हेच तुला थांबवायचं आहे. ते दाखवायसाठीच मी तुला आणलं इकडे. तर म्हणे मला यज्ञ करायचा विश्वामित्र म्हणाले. तर विश्वामित्र यज्ञ करतो म्हणाले. यज्ञकुंडामध्ये आता कोणाचं यज्ञ करतात? म्हणे नारायणाचं. म्हणून केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा, नारायणाच्या नावाचं उच्चारण चालू आणि स्वाहा स्वाहा आहुती सुरू. राम लक्ष्मण चारही दरवाजांमध्ये फिरून राहिले रक्षण करता करता. लक्ष्मण हसला.
येडा ऋषी आहे म्हणे, रामाला म्हणाले येडा ऋषी आहे म्हणे. साक्षात नारायण म्हणून रामचंद्र हे याला कळलं नाही म्हणे. नारायण स्वा तिथे तिथे आगीत टाकून आला. एवढं तुझ्या समोर टाकलं असतं तर आतापर्यंत ठीक झालं असतं, तो आशीर्वाद देऊन कामही फत्ते केलं असतं. एवढा पसारा काय साठी. तर ते ऐकू गेलं विश्वामित्रांना. विश्वामित्र म्हणे लक्ष्मण इकडे. राम कार्याला जोपर्यंत राम रक्षक असत नाही तोपर्यंत राम कार्य पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे सत्कार्यासाठी गणेशाची पूजा का, गणपतीलाच आपण रक्षण करता म्हणून दारात बसवतो ना, इकडे अग्रपूजनही करतो आणि निर्विघ्न कुर्मे देव असं पण म्हणतो. म्हणजे तू आलेल्या आपत्ती पण निवारण कर आणि पहिल्या पूजेचा मानकरी तूच हो. देव होणं सोपं नाही आहे. देव व्हायसाठी तुमच्या आमच्या हृदयाच्या, तुमच्या आमच्या घराच्या उंबरठ्याशी काकांना उभं राहावं लागते, सद्गुरूंना उभं राहावं लागते की यांचा जीवन यज्ञ सफल झाला पाहिजे. इतकं कमी पण जर सद्गुरू आपल्यासाठी घेत असतील तर आपण त्यांच्यासाठी किती कमीपणा घेतला पाहिजे असं आहे. तर हे चिंतन करावं लागतं. पठण, श्रवण आणि मनन या 3 अटी श्रीमद भागवतामध्ये दिलेल्या आहेत. मनन केलंच पाहिजे, चिंतन केलंच पाहिजे. तर हे चिंतन आपलं असं व्हावं म्हणजे सद्गुरूंची अकर्त्य लीला, अतर्क्य लीला जी कळू शकत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे. हा भाव आपला काकांच्या प्रती, सद्गुरूंच्या प्रती इतका उत्कट झाला पाहिजे की त्या भावाचेच भोगेले काका जास्त आहे, सद्गुरू जास्त असतात. देव भावाचा भोगेला, त्याचं फळ काय, दाससेवकाचा झाला. मग आम्हाला काकांचे, नानांचे, सद्गुरूंचे अनुभव येत राहतील. त्यातून आपल्याला कळेल की ज्याचा मंत्र मी जपते आहे, ज्या ब्रह्मस्वरूपाचं 33 कोटी विग्रह आम्ही कल्पित करतो आहे, ते दुसरे तिसरे कोणी नसून आमचे काकाच आहे, आमचे नानाच आहे, आमचे सद्गुरूच आहे. हा भाव काकांच्या कृपेने, नानांच्या कृपेने, भगवान सद्गुरू श्री देवनाथ महाराजांच्या कृपेने तुमच्या आमच्या जीवनात खूप स्थिर व्हावा आणि सद्गुरू स्वरूपाचं खरं आकलन आम्हाला व्हावं असा कृपाशीर्वाद सद्गुरू नाना काका, सद्गुरू देवनाथ महाराज, भगवान सद्गुरू श्री समस्त सद्गुरू स्वरूप विराजमान संत गण यांच्या चरणी मागूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की. एक सामूहिक भजन म्हणूया. माझ्या मागून तुम्ही म्हणा.